मी रामेश्वर व्यंकटराव पवार गेल्या अनेक वर्षापासून गांधीनगर, फुलेनगर, संजयनगर, धनगर सोसायटी, संग्राम कॉलनी, वड्डार गल्ली, संजयनगर या भागात आणि बागबंदी परिसर गेल्या अनेक पिढ्या गेलेत की तिथं वास्तव्यास आहेत. पण आजपर्यंत शासनानं कुठलंच दखल घेतलेली नाही. मी 5-6 वर्षापासून वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा कबाल्यासंदर्भात जे लागणारं सर्वे आहे ते सर्वे करण्यासुद्धा तयार नसल्यामुळे आज आमरण उपोषणास बसलेला आहे. काय मागणी? वार्डाचा सर्वे चालू व्हावं आणि सर्वेमध्ये प्रत्येक घरचा चतुर्सीमा तयार करून लेआउट नकाशा तयार करून भूमी अभिलेखला पाठवून देऊन लातूरच्या टाउन प्लॅनरला पाठवून देण्यात यावं. आज या ठिकाणी आमचे सहकारी नगरसेवक श्री रामेश्वरजी पवार हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांची जी मागणी आहे की गांधीनगर, फुलेनगर व त्या परिसरातील नागरिकांच्या घरांना कबाले देऊन मालकी घोषित करण्याच्या संदर्भात शासनाकडे त्यांची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या भागामध्ये माझ्या माहितीनुसार 30 ते 40 वर्षापासून त्या शासकीय जमिनीवर त्या ठिकाणी तिथल्या त्या परिसरातील लोक राहत आहेत. त्या सर्व लोकांचं उदगीर नगर परिषदेमध्ये भोगवटादार म्हणून त्यांची नोंद पण त्या ठिकाणी आहे. भोगवटदार म्हणून नोंद असून त्यांच्यापासून कर वसुली ही नगर परिषदेच्या मार्फत त्या ठिकाणी केली असते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1995च्या पूर्वीचे जे कोणते रहिवासी असतील एखाद्या शासकीय जमिनीवर बसलेले असतील तर त्यांना नियमित करावा असा धोरण त्या ठिकाणी शासनाचा आहे. त्यानंतरही 95च्या नंतरही त्यांनी त्याची मुदत वाढवून शासनानं त्यांना नियमित करण्याबाबतचे आदेश काढलेले आहेत. पण उदगीर नगर परिषदेच्या माध्यमातून मागं रामेश्वर पवार नगरसेवक असताना व आम्ही सर्व नगर परिषदेचा कारभार पाहत असताना त्या ठिकाणी ठराव घेऊन आम्ही त्यांना कबाला देण्याच्या संदर्भात निर्णय घेतला. त्यास ठराव केला. त्या ठरावानुसार कारवाई करण्यात आली. परंतु पूर्ण प्रोसिजर जे कबाला देण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात यायला पाहिजे ते प्रशासनाच्या उदासीनतेमुळं त्या ठिकाणी केलं गेलं नाही. त्यामुळं तिथले लोक हे कबाल्यापासून वंचित राहिलेले आहेत. मागं 15 ते 20 दिवसापूर्वी सन्माननीय नगरसेवकांनी कॅबिनेट मंत्री संजयजी बनसोडे साहेब यांना पण भेटले. मग त्या बनसोडे साहेबांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना या कबाल्याच्या संदर्भात कारवाई करा असं सूचना केल्यानंतरही हे निगरगट्ट अधिकारी कुठलीही कारवाई करत नाही. म्हणून आज नाविलाजानं या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उपोषणाला बसले आहेत. त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे आणि त्यांच्या या उपोषणाला आम्हा सर्वांचा पूर्णपणे पाठिंबा आहे.